नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुमच्या कलिंगड पिकामध्ये तुमची फळांची साईज वाढत नसेल, वजन वाढत नसेल आणि फळं गोड होत नसतील आणि तुमच्या फळांना रुबाबदार आणि चमकदार अशी फळं बनत नसतील, तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पोटॅशियम सोनाईटचे काय फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. पोटॅशियम सोनाईट हे एक नैसर्गिक खत आहे आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम हा 22 ते 23% आहे. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम हा 10 ते 11% आहे आणि त्याच्या जोडीला गंधक हे 22 ते 22% आहे आणि हे एक नैसर्गिक खत आहे. आणि याचा वापर करण्याची तुम्हाला मी पूर्ण पद्धती सांगतो. त्याच्यामुळं तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपली कलिंगडची फळंही अशा पद्धतीनं रुबाबदार आणि चमकदार आणि रंग गडद हिरवा हा आला काला फळांना गडद रंग काला हा आला पाहिजे, तेव्हाच मार्केटमध्ये त्याची चांगला भाव मिळतो आपल्याला. या अशा पद्धतीनं फळांची सेटिंग ही झाली पाहिजे भरपूर आणि साईज ही डबल झाली पाहिजे, तेव्हा आपल्याला त्या शेती पिकामधून फायदा मिळू शकतो. तर याचे फायदे तुम्हाला सांगतो. फळांची साईज ही डबल होते आणि गोडवा फळांना येतो. फळ ही लाल होतात आणि वेलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि फळांवर चांगल्या पद्धतीनं चमक येते. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला पोटॅशियम सोनाईट हे 10 ते 12 हजार रोपांसाठी तुम्हाला याचा ठिबकद्वारे वापर करायचा आहे. याचा ठिबकद्वारे वापर करण्यासाठी याचा वापर करण्यासाठी आपल्याला ज्यावेळेस तुमची फुलोऱ्यानंतर फळ जी सेटिंग होते त्यावेळेस याचा वापर करायचा असतो. ज्यावेळेस तुमची फळधारणा होते तेव्हा ठिबकद्वारे 10 ते 12 हजार रोपांसाठी तुम्हाला 2 स्टेपमध्ये याचं ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन करायचं. स्टार्टिंगला 6 किलो तुम्हाला 10 ते 12 हजार रोपांसाठी 6 किलोचा वापर करायचा आहे. ड्रिपद्वारे तुम्ही 150 लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण बनवा. अगोदर पिकाला तुम्ही पाणी पूर्ण सोडून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला 150 लिटर पाण्यामध्ये तुमची जी आली भिजल्यानंतर ठिबकद्वारे जमीन थोडी ओली झाली पाहिजे. त्याच्यानंतर जे 150 लिटर पाण्यामध्ये तुम्ही पोटॅशियम सोनाईटचं जे द्रावण बनवलं आहे ते पूर्ण तुम्ही विरघळवून घ्या. त्याच्यानंतर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स झाल्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्ण प्लॉटला त्या द्रावणे 150 लिटर पाणी हे तुमच्या प्लॉटला सोडून घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा याची 4 दिवसानंतर पुन्हा 6 किलोचा वापर करायचा आहे तुम्हाला 6 किलोचा वापर करायचा आहे. पुन्हा त्याच पद्धतीनं 150 लिटर पाण्यामध्ये त्याचं पूर्ण द्रावण बनवून तुमच्या पिकामध्ये साईज बनण्यासाठी ते पूर्ण 150 लिटर द्रावण बनवून पुन्हा 4 दिवसानंतर पुन्हा त्याचं ॲप्लिकेशन करा. तुमच्या फळांना चमक येईल, फळही गोड होतील आणि साईज ही डबल होण्याचं काम होईल आणि तुमच्या वेलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. आणि हे क्लोराईड मुक्त खत आहे आणि त्याच्यामुळं आणि नैसर्गिक खत आहे, त्याच्यामुळं आपल्याला नैसर्गिकरित्या फळांची साईज वाढण्यासाठी मदत होते. या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच चांगली माहिती घेऊन.